चालले सैन्यासोबत. एक शेतकरी आव ताकत होता. शेतकरी आव ताकले राहता ते आव ताकलणारा शेतकरी देखील प्रधान घ्या म्हणे. दादा म्हणे काय आमना राजा आज भयान खुश शे. पहिला जो भेटीन त्याले तो जे मागीन ते देणं शे म्हणे. मागा काय मागणं शे. जर हुशार राहता शेतकरी ते गण काय मागेल येता. म्हणजे शेतकरी हुशार गण राहता बुवा, पण तो मागणारा तरी कुठेतरी कमी पडणार नाही. ते आमना शेतकरी बी काही कमी नाही येतच. हा 5 क्विंटल कपाशी 7 क्विंटल कशी करू ते आमना पण शिका. आमना शेतकरी विकलं काही येडा बिड समजा नाही तुम्ही. शेतकरीने सांगितलं तुमचा राजा खुश आहे ना, मी जे मागेल ते द्यायला तयार आहे. म्हणले हो मागा म्हणले शेतकरी. दादा काय मागायचंय. शेतकरी म्हणे भाऊ घर ते ना डब्बा बी लय येऊन म्हणे, पुडी बी लयले म्हणे, फक्त तमाकून पुडी ना ते चुनान पुडी ना याद पडी घ्या म्हणे. मला तेवढी चुनान पुडी आण द्या म्हणे. आता मला सांगा देणारा कोण होता. राजा. मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. बरोबर आहे ना. मागणाऱ्याची ऐपत कमी पडली. मागणारा एवढा हुशार पाहिजे का. किती हुशार असला पाहिजे. एका ठिकाणी दृष्टांत वाचला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला. आंधळ्याला देव प्रसन्न झाला आणि आंधळ्याला देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं सांगितलं म्हणले सूरदास जी मैं आप पे प्रसन्न हूं, जो भी मांगना है जल्दी से मांग लो. आंधळ्याला वाटलं देव प्रसन्न आहे म्हणे. हा पण देवनी सांगत एक म्हणे सूरदासजी तुमले डोळा नाही शेतस, मागताना हुशारीने मागा म्हणे. कसं तुम्ही एक एक वस्तू मागशात ना. माल बंगला बी पाहिजे, 2-4 प्लॉटी बी लेवाय जावायला पाहिजे, शेती बी विकत लेवाय जावायला पाहिजे, 2-3 4 व्हीलर गाड्या पाहिजे, हो मन बायको नांगोर 2-4 तोडा सोनं पाहिजे. असं नाही चालणार. मग एका शब्दात मागायचं. एका शब्दात मागायचं. आंधळ्याला देव प्रसन्न आहे. एका शब्दात मागायचंय. बघा मागणारा हुशार असला कसं मागतो. आंधळ्यानं मागणी मागितली. देवा एका शब्दात मागायचं म्हणले हो. एका शब्दात मागितलं आंधळ्यानं देवाकडे. मागणी मागितली. देवा एका शब्दात मागतो लक्षपूर्वक ऐक म्हणले. सांगा सूरदासजी. देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ, मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. काय मागितलं. माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायचंय. बघा ना एका शब्दात मागायला सांगितलं. एका शब्दात किती मागितलेलं आहे फोड करून सांगतो. आंध्याने मागणी मागी. मना नातूना डोक्यावर मला राजछत्र धरेल दखनशे. पहिले त्या बाबा आंध्याशी चांगला पिरायना 40-40 न वहिनी अहो बाबा आंध्याला पोर कोण देईन. मागताना बघा बरं. मागताना कशी हुशारीने मागितलं. आंधळा देवा माझ्या नातूच्या डोक्यावर मला राजछत्र धरलेलं बघायचे. आता देवाला आंधळ्याला बायको करून द्यायची. आंध्यानं लगीन बी कर देणं शे. हा आणि लगीन व्हानंतर त्याला पोऱ्या व्हायला पाहिजे. आणि पोऱ्याना नातू म्हणजे पोऱ्याले बी पोरगा व्हायला पाहिजे. म्हणजे आंधळाले नातू व्हायला पाहिजे. आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे. राजान डोकावर राजछत्र धरेल दखान करता डोया बी दिदे. एका शब्दात किती मागितलं. पहिलं तर आंधळा होता मंदिराच्या समोर भीक मागत असेल, पण देवाकडनं लग्नही करून घेतलं. लग्न करून नुसतं भरोसावर देव कवय पोऱ्या देऊ. पोरगा बी होई घ्या. नुसतं पोऱ्यात नाही नातू बी होई घ्या आणि नातू राजा बी होई घ्या. आणि राजाना डोकावर राजछत्र धरेल दखांसाठी डोया बी मागेले. मागणारा हुशार असावा. विठ्ठल माझ्या वडिलांची मिरासे गा देवा. अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तुझ्या चरणाची सेवा त्यांनी केली. त्यांच्या कर्जातून अजून तू उतराई झालेला नाही. या मला मागायला सांगतो मला काय देणार आहे तू. अरे तू अगोदरच माझ्या परिवाराचा कर्ज बाजारी आहे. माझ्या पूर्वजांचं एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक आहे, त्याची परतफेड तुझ्याकडनं झाली नाही. मला काय मागायला लावतोय. काय अधिकार असेल तुकोबारायांचा. किती अधिकार असेल नाही का. हो हा पण कसा आहे. हो देणारा जगना मालक आहे तरी सुद्धा उपाधी करा ना तुकोबारा आहे. तू काय दिशी म्हणे.
कारण देणाराही तसा आहे, मागणाराही तसा अधिकाराचा. आपल्याकडे जर कोण माग आलो ना यास ना जाऊ द्या, तुम्ही बहिणीच मापला रास ना ते पावशेर ना बाबा, पावशेर ना मापला. मग पीठ मागायला जर बाजून बाईने ना ताई आमच्याकडे पाहुणे आले हो, कणिक संपले, जरा पावशेर कणिक मिळेल का? मन माय ते कणिक असं बुरबुराय टाकत. बरं वाचाडीन पावशेर मग कितला वाचाडीन, मूठभर वाचाडी, त्या मूठभरवर काय काय तू बंगला बांधलीशी का? हा असं बुरबुराय पावशेर बरंच. अरे काय येडावी झालेत लोके संसार मग, बाप बापा हिशोब ना बाहेर येडावी जायचे बाबा लोके, माऊली बाबा इथला येडावी जायचे. म्हणजे मी असं म्हणत नाही, कारण मी जे कानलेस ते मी कसं काय सांगतो लिहू नका असं, पण बा थोडं कुठेतरी दर सोडवी करत जावं बा असं. इथली बार काही लोके संसार मग इथला येडावी जायचे. एक म्हातारा सिरियस होता, डॉक्टरने सांगते ना म्हातारा तास 2 तास मग मरीन भो असं सांगेल वर. म्हातारा मरण टाइमले पोरे म्हणे डॉक्टरने ते सांगते ना आपला पप्पाना टाइम होई जायला शिकू असं. हा ते पप्पाना ते लेंडर पुसवो आमाशी. मग पप्पा असं का कराय ना. मग पोरीले समजणं, अरे आपला म्हाताराने कुठेतरी काहीतरी दपाडेले ते सांग राय ना म्हणे. कोणतं पप्पा म्हणे, कोणतं म्हातारा असाच करे. आता का दाखला म्हणे ओ आता ना बितडा मा दाबेल रे खोर म्हणे बितड अख्खं बितड पाठ टाक काहीच सापड नाही. मोठा म्हणे तुले ते नाही आताना सांग राय तू ताना पाठ टाक म्हणे. आताना बी बितड बट्ट कोरीन पाठ टाक. म्हाताराला म्हणे पप्पा दोन्हीकडे ना बिता पडी घ्यात काहीच सापडणं नाही, नेमन सांग ना कोठे असे. कोरे म्हणे ऐकाय सुधरू द्यावं नाही भो म्हणे. डॉक्टरले बोलाव, डॉक्टर साहेब म्हणे काय म्हातारा असं कराय ना. फक्त म्हाताराने सांगितलं कोठे काय ठेवले इथलांसाठी 2 मिनिटं बोलायला पाहिजे, काही करता येईल का? डॉक्टर म्हणे वो एक इंजेक्शन हे 40,000 रुपये लागतील. म्हातारा 2 मिनिटं बोली 40 लिहिल्या पण इंजेक्शन द्या म्हणे. 40,000 न इंजेक्शन देणं या पोरेले अशी असा जाऊ द्या रे 40 कितला ठेवलेत मी काय ठेवलेत. म्हाताराला इंजेक्शन देणं, म्हातारा बोलायला लागला खाऊ पप्पा कोठे काय ठेवले, कोठे काय ठेवल नाही रे येडा स्वन. ती बाजूनी बहीण बिगरी चारण म्हणा पाहिन गायनी लय जायले ते मागे लय जा पीठ गायन करता दोन्ही बितडा पाठ टाका. 40,000 न इंजेक्शन बी वायबार कितला संसार मग येडात. असं काहीतरी कर्तबदारी करायची की देवाच्याकडे आपली उदारी असली पाहिजे मागायची. देवा माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे. तू कवर आहे ना देवाचा प्रश्न आहे. देवा तू कवर आहे, तुमचा आमच्याकडे शिल्लक आहे मला माहिती आहे मान्य आहे, पण कमीत कमी आम्हाला पुरावा एखाद्या शब्दात सांगशाल का तुमच्या पूर्वजांनी काय असं केलंय माझ्यासाठी की जे पुन्हा अजून शिल्लक आहे. तुमच्या पूर्वजांनी काय केलंय ऐकायचं का? ऐका मग अभंगाच्या दुसऱ्या. अरे माझ्या पूर्वजांनी काय केलंय तुझ्यासाठी ऐकायचंय का देवा? हो म्हणा बापरे यश नाही तू बापी कोता बलिली ना. बोलू नका त्यातले असं वाटणं आमलेजी चार गो महाराज आई तुमनं म्हण नाही रे आप्पा आई देवनन तू को बराय ना संवादे रे ओ काका काही का असे ना पण पोरग गोड दिसतंय राव. तिला भारी पोरग आहे. हा आणि विशेष म्हणजे तो कीर्तन मग बोली राही ना ते जाऊ द्या, पण त्यांना गंध देखील पहिले. हा कपाळावरचा गंध बघा नाही वाडा राहू द्यायचा. आईच आपलं प्रतीक आहे भाऊ, ओरिजिनल हिंदू बिगरटी येणार राहत नाही. ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे म्हणणं काय. एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हणे माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर टी यान दिकस का, बिगर कुंकुनी दिकस का. हा ते आपली संस्कृती आपला धर्म ना नेम आहेत त्या तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोलजात ना का इथला टाला म्हणा, कारण तुमले असं चांगलं म्हणते ना का तुमले असा किडा पाडशात तुम्ही बोलजात ना का ते.
प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा का असेना गंध लावलेला असला पाहिजे. ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे, गोहत्या बंद झालीच पाहिजे. ओ गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना, मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाळणारा कोण आहे? माऊली बाबा, गायी कोण पाळतं माया? हो, गायी कोणा पाण्यात जास्त? शेतकरीच पान, बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पान, त्या कापणारा हीच काही लय जात का? मग अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. विठ्ठल विठ्ठल पण असं आहे ना, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी भाईदास बाबा, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा. पण म्हणा एकला ना एकला तोंड पड जा. आणि खरं जर बोलायला घेत मुक लागले पचत नाही. खरं जर बोलायला घ्या सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं. हा, खरं मुक लागले पचत नाही, त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट घसडी घुसडी निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलायला वाढे मुक लागले दणका लाग जाई. विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं कंपडाला गंध लावला पाहिजे. या पोरानं माझे 5 मिनिटं वाढवले राव आणि बोलणंच पडीन माले. तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप, कंपडाला थोडा का व्हाय ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही, टिकल्या जरूर लावा, पण टिकलीन काले थोडासा का व्हाय ना कुंकुना बोट ठेवलेत जावा बहिणी स्वान. बरोबर आहे ना, कुंकूचा बोट ठेवायचा माया हो. कारण तुम्ही जो शृंगार करतात ना, हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे? आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपायले कुंकू लावतीस बहिणी सोन, टिकली लावतीस, कशी राहते? गोल राहते. बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते? काय कारण आहे त्याचं? हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग रे ना तुमले, याना ना अभंगना काही संबंध नाही. मधमा थोडं बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोरलाई देऊ बा असं चालू आहे म्हणून. कुंकू गोलच का लावला जातो? कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना. हो, प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात, तोंगल. हा, तुम्हाला जुन्या बाईसला करमफूल असंच ना कानात घालतात ना तुम्ही. कानातले ते का घातले जातात माया हो? फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात. त्याचं कारण असं आहे, ताई तुझं लग्न होतं या, आता तू सासरी जाणार आहे. सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल, तुझ्या जेठ बद्दल, तुझ्या सासू बद्दल, सासऱ्याबद्दल, देराणी बद्दल, जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं, डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा, वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना. आपण सांगच तुमना ते नाकमा फुली रास बहिणी रास ना, नथ असते, फुली असते ना. तुम्ही काहीच बोलू नका, ते मी यासले विचारास ज्यास नवई जायला त्यासने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो? हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल नाही त्याच बोला रे, नाही ते बरेल गरमा दाती गुज जाय रे काका. बाईचा राग कुठं असतो दादाश्री? नाकावर. ती नाकमानी फुली सांगस, ताई कितल्या बी उपाध्या कर, कितला बी वादविवाद कर, राग धरीन चालणार नाही. राग आटेस तांबांना पडी संसार तुला या घरमाच करणार. ती फुली बाईला शिकवण देस. आपण सांगस मापा बट मटेरियल शे, पण काय काय सांगू असुविधा इथलं सावटं वाढेल रास काय काय खाऊन काय काय नाही. मग ते फराड सुद्धा पुरी होत नाही, ते बी ताटमा सोडील पैयानं पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात. बरोबर आहे ना. लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाया नाही माय आय डिझाईन मजाने अशी जुनी वेगळी ते नाही होत आहे. त्या माय ना ते
मेणबत्ती नाही ना त्याही लायलो मेन भरली हो, मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका, मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो, लक्षपूर्वक ऐका आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, माझ्या बहिणींना सांगतो, मायाच न वय घ्या ते बहिणीसले सांगण्याचे, कारण तीच ना काय बिचारीच ना संसार वय घ्या तिसले बोलीशन फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो, मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय, तुम्ही 2 डोरले असतात, बरोबर आहे ना, 2 4 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात, बरोबर आहे ना. ते मंगळसूत्र बाईला सांगतात, ताई तुझं लग्न होतंय ना, आम्ही सोन्याची डोरलं, सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील, सगळे एका दोरात राहतोय ना, तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटी राय ना बहिणीचं. हा हा, मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला, बरोबर आहे ना, चाळ आणतात ना, पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे, साकड्या. हा, त्या साकड्या असतात का, साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो, घुंगरू दोघं बाजूवाना. त्या साकड्या बाईला सांगतात, ते चाळ मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात, ताई आता तुझं लग्न होणार आहे, जरा जपून पाय टाक, कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाळ मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे, हा शृंगार आहे. हा, नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो, त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा, पण घेता आलं पाहिजे. विठ्ठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले, तापस केले, तुझं मंदिराचा धारवंटा राखला, इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. हा, मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात याचं, उपवास तापास आम्ही बी करतच भाऊ, उपवास त्या आम्ही बी करतेस, मग आमनं बी देऊनकडे लिहिणं आहे का, पण आपला उपवास माने संतास ना, उपवास मगाल तापरक्षे बहिणीसवर आपला उपवास. तसं तर यशले हा तुम्हाला उपकार मानायला पाहिजे, कारण तुम्ही बी एक उपवास करतो शासनासाठी. कोणता उपवास राज बहिणी म्हणतो, यासना करता करतोस तो वट सावित्री, तिना नंतर राखो यश हारतालिका. हारतालिकाना व्रत कोणी कोणसाठी करेल होता बहिणीस्वन, बेकार हुशार आहेत म्हणे माया बी आणि बहिणी बी धडाधड उत्तरे दिराण्यात. हा, पार्वती मातेनं केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. पार्वती मातेचा पन्न होता की शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका, बरोबर आहे ना बहिणीस्वन. वा, मग मना तुमले प्रश्न आहे, जर पार्वती माताला वाटत होतं तोच नवरा भेटावा म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका, आठ बसेल बहिणीच माही कोणती कोणती बहिणले वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे, वर बोट करा बहिणीस्वन. ओ सोनचिडी सोन, अजिबात लबाड बोला नाही, मला माहिती प्रत्येक नगरमा किडा राहतस, कोणी सांगा आणि मला कोणी शिकाळा नाही. तुम्ही कितला का बारी बरी बरी सांगतात, मन नवरा असा मन नवरा तसा, कारण समोरासमोर घरे होतात म्हणे. एक घरना नवरा बायकोशनी रोज भांडण होय आणि समोरला घरना नवरा बायको नेमन हसत खेळत राहत. हाऊ भाऊ विचार करे, मी बायकोनं मन सारखं वागस तरी मन बायको दिनभर मग 3 दावलोड आहे करस. हाऊ भाऊ बायकोन सांगे असं कसं वागत असेल म्हणे, यान बायको बी नाव बी हसतच राहस म्हणे. याना पाहिजे काहीतरी मंत्र शिकणं पडेल म्हणे. भाऊ आता आहे रे म्हणे, काय मी अख्खं बायकोनं ऐकस तरी मन बायको दिनभर मग 3 दाव भांडण करस, तू असं बायको सांगे कसं वागस रे, तू बिनतून बायको बी हसतच राहस. तो म्हणे दादा मना बी गरमा दांगडो शे, पण मी जगानी पद्धत बदलाई टाकेल शे म्हणे. कसं रे, काही नाही म्हणे, आमना घरमा जर दांगडो आहे ना मन बाहेर आणता रांता लाटणं वडी फेकस म्हणे, लागी गे ते ती हसस नाही लागणं ते मी हसस म्हणे, पण दांगडो ते प्रत्येक ना घरमा शेवा सांगानच नाही. कारण गलीमाई फिरो ना तो समजे जात बाबा, गलीमाई फिरो ना 100 गरेस माई एक आवाज निघस, 100 गरेस माई कमीत कमी 99 गरेस माई एक आवाज निघस. कांदानी म्हणतो राई राई नो दुसरी राती ना काही निघी जाती हो म्हणा बाप.
मग आता मला सांगा बहिणीचं नाव हारतालिका का ब करते सो सोनचिडी सोन तुम्ही? हो हारतालिकावाल्या बहिणीचं म्हणे मोठी भाऊ जाईये 2 दिनात लढाई व्हाल नवरा बायकोच नाही आम्ही जेमतेम आवरत ना दांगडू सांगे सौरी जेवाड 3रा दिनल्या हारतालिका मोठी भाऊजाई बोलाना बी हिंमत होत नाही मायसारखी भाऊजाई काय बोलाना म्हणतं मन चुलत भाऊजाईशी सख्खी चुलत भाऊजाई ते ताट बीट गलीमाई जाई राहिनी म्हणतं वैंजी काय भाऊ म्हणे कोट चालणार म्हणे महादेव मंदिरवर म्हणतं काय शे आज हाय आबा तुमले माहित नाही म्हणे हारतालिका शे नाव भाऊ असं आहे का म्हणता उपास कोण करता रा प्रत्येक बाई दरच म्हणे तो म्हणता कसांसाठी म्हणे तोच नवरा पुल्ला जाऊन मला भेटायला पाहिजे म्हणतं तू ते परून देईन सांग राही ना आटे भेट ना वर नको भेटजो माको त्यालाच मागी राहिनी म्हणतं मन भाऊ जाय म्हणे तसं नाही भाऊ म्हणे इथलं बिघडेल कुष्ट आहे म्हणे चांगलं ठोकी टाकी सुधारेल आपण दुसरं खत बदलावत बटा ना आईच पुढे मागे ठेवच म्हणे आपल्या उपवासामध्ये आणि संतांच्या व्रतामध्ये जमीन और आसमान का जितना अंतर आहे ना तेवढा अंतर आहे तुकोबरायांनी सांगितलं माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे पण तुम्हाला मला प्रश्न करावा वाटतोय बरं का सांगताना सुद्धा तुकोबराय स्वतःचं नाही सांगत पूर्वजांचं सांगतात गुरुजी हा माझ्या वडिलांची बोल नका माझ्या वडिलांची हो माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात बोलू नका बोलू नका आई बहिणी बी चक्कर मा पाठ दिलं तर माले सुधरीत राहील त्यांनी पोरशे का पोऱ्याशे आता नेमकं उलटा असं शेती बहीण पोरे पोऱ्यान गद्दिकच मी पोरे आहे पोरणी गद्दिकच सत्यानाशे जता तता सत्यानाशे काय करी माणूस माल जेवता जेवता काम फुट राहता ना एक दादाशी सांग म्हणे आहे पोरे म्हणे ओ भाऊ कोण म्हणेन पोरशे असं हा जर मी सांगा ना बाकी ना येडाय जाणं काय विचावी राहणार जाणं हो पण खरंच एखाद्याला मानू भगवंत असं सौंदर्य देऊन देतो त्या दिदीला बघून मला इतका आनंद झाला हो आणि असं नाही ती बहीण अशी डॅन्सर विषय ना ती बहिणी जर ठराव मला एक बुकामा मुक्का बी कट टाकी हा काय महाराज सोपं नाही ते पोर जात नाही एवढं वातावरण बनवणं एवढं सोपं नाहीये आणि ताई तुम्हाला जर एवढा सपोर्ट असेल तुमच्या मायबापानं तुम्हाला जर अशी परवानगी दिली असेल तर तुमच्या मायबापांना श्रीमंत मनाचं म्हणावं लागेल कारण मायबापांच्या सपोर्ट शिवाय पुरी काहीच करू शकत नाही हा मायबापांचा सपोर्ट असला पाहिजे चांगल्या कामांना चांगला कामले सपोर्ट करू बहिणी जुवान हा असं जर काम करत असेल ना पोरगी तर नक्की सपोर्ट करायला पाहिजे बाकी नाही माया वय व पिंटी तता ना रूम तुना मोबाईल काय कोकारा ना दखवो पिंटी मोबाईल ना सांगे कोक असतं ते चांगला कामेच ना सपोर्ट करू हा चांगला कामेच ना सपोर्ट करू विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी जर ठरवलं असतं स्वतः ग्रंथ लिहितात त्याला वेद म्हणलं जातं ते तुकोबारायांचा अधिकार कमी असेल का त्यांचं पुण्य कमी असेल का पर स्वतःच सांगत नाही देवा अरे माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे म्हणतात पण खरं सांगू का आता मला सांगायला आवडेल पूर्वजांची ठेव म्हणजे पूर्वजांची म्हणजे वडिलांची ठेव हो वडिलांची ठेव सांगतात स्वतःच काही सांगत नाही या विचार संतांचे म्हणून पूर्वजांबद्दल आस्था आदर प्रेम बरोबर आहे ना नाही तर आपण आजच्या तरुणांना सांगतो तुकोबाराय स्वतःच्या बापाचं हो स्वाभिमानाने सांगता माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे देवा स्वतः स्वाभिमानाने सांगतायत तुकोबाराय आत्ताचे तरुण जर 4-5 मित्रांमध्ये गप्पा मारत असतील अचानक जर बाप उन्हा ना तरी बापले सुद्धा सांगतात वा तुम्ही घर जा व घर जा खाबर बावड्या नाही रे आमना दलाल सुधरत नाही काय बी बोल पडत व घर वर बाकी नाही इथला 150 ना राहतं मंजुळी सुद्धा सांगतो महाराज काय सांगू तुमले गण करो असं वाटत गण चांगलं करो असं वाटत पण आमना म्हातारा चांगला नाही शे आमना म्हातारा चांगला नाही शे
आमना म्हातारा येडाशे. बाकी ना ते बोलायला तोंड समायते ना आमना म्हाताराला अक्कल नाही असं बी सांगणारा राहतस. भाऊ तुन म्हाताराला खरंच अक्कल नशीन रे दादा. म्हणे कस काय महाराज, तुन म्हाताराला अक्कल राहते, तुला कसाला जन्माला घालतात. बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुकोबरायच्या तिलात लावून सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा. हो, वडिलांबद्दल स्तुती करतायत. मला सांगायला आवडेल पण आता विषय असा आहे की टाइमीचं पण किती वाजले हो आहे असं सरी घ्या टाईम. काय करी माणूस आता एकला माणूस काय काय करी हो. हा गाडी चालवता चालवता म्हणा मित्रांनी कॉलेजने पुरी जाई राहीन त्यात पुरी गर्दी होती. ब्रेक काय दाबाय ना बाबा डायरेक्ट पुरीच न जायची गाडी घाल दिली. एक दोन पोर उपटाय गे बाकीने राग मध्ये खाल लागण्यात महाराजले डायरेक्ट मारान तयारी. आमने मैत्रिणीसले गाडी ठोक दिली बा असं. महाराज पुढे पुढे सांग हो बहिणी सोन मी काय मुद्दाम नाही ठोक म्हणे मी एकला गाडी चालाय राहणो मोटरसायकल एकला चालाय राहणो एकला काय काय करू म्हणे एक्सिलेटर दाबू काय काय करू म्हणे ब्रेक दाबू का काय करू म्हणे. सुधरत नाही माणूसले कवय कवय काय काय सांगू असं. तसं आता मला असं होई की तुम्हाला 9 ते 11 कीर्तन टायमिंग होता त्या 11 वाजे घ्यात पण मला आय बी याद ठेवू नाही की मी 10 मिनिटं लेट येईल. हा आपलं तत्व आहे आपण फुकट न कोणाला येतच नाही आणि कष्टानं सोडतच नाही. तुम्हाला अजिबात ठेवावं नाही मी विठ्ठल विठ्ठल. पण आता काय ना तुकोबा इथं सांगतात माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधक भगवंतानं तुकोबारायांना सांगितलं तुकोबाराय तुमच्या पूर्वजांनी काय केलं म्हणलं उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. मग आता बघा तुकोबारायांनी देवाला परिचय देताना सांगितलं देवा ऐक ना माझ्या पूर्वजांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आणि जर का मी तुझ्याकडे मागणी मागितली आणि तू द्यायला कमी पडला तर यात माझी आबरू जाणार नाही. आबरू माझी जाणार नाही यात आबरू तुझी जाणार आहे. म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो लक्षपूर्वक ऐका. आता सप्ताह कमिटीवाले सप्ताह करतायत. सप्ताह कमिटीवाल्यांनी सप्ताह केलाय. जर तुम्ही पावती फाडायला जातात पावती घ्यायची आणि अपेक्षा असते आप्पा तात्या नाना मोठा भाऊ कोणतरी आपले 51,000 1 लाखनी पावती देईन बुवा. मोठा बंगला आहे भाऊ पैसावाला माणूस आहे 5-50 हजार लाख रुपये दी टाकीन त्यांना भरोसावर या सप्ताह उभा कर देतच आणि जातच पावती लेवाले. साहेब आपलं सप्ताहाचं नियोजन आहे पावती. साहेब इथला वजन मग सांगत पंक्तीमध्ये काय काय भंडारा मग काय काय बनवणं शे या सांगतं काय नाही मसाले भात बीत असं छोटं मोठं करता नाही नाही वजनात करा काय लागलं मला सांगा. अरे जे करायचं ते करा काय लागलं तर मला सांगा. म्हणे पावती ती फाडल्या करा 151. आता माल सांगा याने कितली विसरी म्हणती होई आपले काय गाण ठेवणीचे का. हा एवढे पैसे आहेत ना हा म्हणत असं 151 करा. समजा सप्ताह कमिटीवाले वाद करण्यापेक्षा 151 लईसनी येतच आणि चौकमा चांगला बी बसेल राहतस आणि वाईट बी बसेल राहत. चौकमाना 2-4 टोल्या पुरेशनी हे सप्ताह कमिटीवाला विचारू काय राहतात या बंगलावर काय देणार पावती लेवाले आबो कितला देणार रे 151. आता या टिंगल करणारच नाही ऐका नंतर. आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे टिंगल करणारा जर टिंगल करेल तर इज्जत कोणाची जाईल पैसा देणाऱ्याची का घेणाऱ्याची. देणाऱ्याची बरोबर आहे ना देणाऱ्याची. तसंच तुकोबा